Good morning, students. Now we see the next point, that is integral of the form integration px plus q divided by ax square plus bx plus c, and second integral px plus q divided by under root of quadratic expression. मग दोघं टाईपमध्ये न्यूमरेटरला किंवा त्या इंटिग्रलला a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी या फॉर्ममध्ये न्यूमरेटरला अरेंज करायचं आहे. दोन कॉन्स्टंट त्या ठिकाणी ए आणि बी यूज करायचे आहेत. बघा, न्यूमरेटर इज इक्वल टू पी एक्स प्लस क्यू इज इक्वल टू ए टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी. खाली बघा त्या स्टेपिंग आहेत. पुन्हा इंटिग्रल ए आणि बी हे जे कॉन्स्टंट आहेत हे तुम्हाला शोधायचे आहेत बाय कम्पेअरिंग द रिस्पेक्टिव्ह कोएफिशियंट ऑफ रिलेटिव्ह टर्म्स. पहिल्या इंटिग्रलसाठी ए इंटू डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय द ओरिजिनल एक्सप्रेशन, म्हणजे पहिलं इंटिग्रल दोन इंटिग्रलमध्ये ते डिवायडेशन होईल. तर पहिल्या इंटिग्रलमध्ये क्वाड्रेटिक एक्सप्रेशन बरोबर टी पुटअप करायचं आहे आणि मग तुम्हाला इंटिग्रल 1/a² प्लस t² किंवा t² मायनस a² मायनस t², किंवा दुसऱ्या टाईपच्या इंटिग्रलमध्ये 1/√ टर्म्स येतील. म्हणजे दिलेलं एक्सप्रेशन हे टी व्हेरिएबलमध्ये पहिलं इंटिग्रल हे स्टँडर्ड फॉर्म्युलेला कन्वर्ट होईल आणि मग स्टँडर्ड फॉर्म्युलाचा यूज करून त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. मग अतिशय सिंपल एक्झाम्पल्स आहेत या टाईपमध्ये. बघा, मी पहिलं एक्झाम्पल घेतो. सॉल्ड एक्झाम्पल्समधलं पहिलं एक्झाम्पल आहे इंटिग्रल 2x - 3 डिवायडेड बाय 3x² प्लस 4x प्लस 5 dx. मग बघा, त्याला जर आय म्हटलं मी, न्यूमरेटर इज इक्वल टू, बघा पहिली स्टेप सोल्युशनमधली, न्यूमरेटर 2x - 3 इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर 3x² प्लस 4x प्लस 5 प्लस बी. आता ए आणि बी काढायचे, म्हणजे या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकू आपण. 3x² 6x, ए मल्टिप्लाइड बाय 6x प्लस 4, 5चं डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल, 4xचं डेरिव्हेटिव्ह 4 प्लस बी. मग एक्सची टर्म पहिल्यांदा लिहिली मी, 6ax प्लस 4b प्लस बी, ही दुसरी टर्म मिळते तुम्हाला. कंपेअरिंग बोथ साइड्स विथ कोएफिशियंट ऑफ लाईक व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट्स. बघा, एक्सचे कोएफिशियंट जर घेतले मी तर 6a इज इक्वल टू 2 मिळतं आहे, आणि दुसरं इक्वेशन तुम्हाला मिळतं आहे 4a प्लस बी इज इक्वल टू -3. पहिल्या एक्सप्रेशनवरून एची किंमत 1/3 मिळते. ती 1/3 किंमत आपण दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकली तर तुम्हाला -13/3 मिळतं आहे. -13/3 मिळतो आहे. दोघं किमती टाकल्या मी न्यूमरेटरला. बघा, दिलेलं एक्सप्रेशन न्यूमरेटर इज इक्वल टू काय लिहिणार मग, 1/3 डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस ब्रॅकेटमध्ये -13/3
डिवायडेड बाय 3x² + 4x + c. सेपरेट डिवायडेशन केलं, कॉन्स्टंट बाहेर लिहिले तर पहिलं इंटिग्रल काय मिळतं आहे 1/3 बाहेर लिहिला, इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 3x² + 4x + 5 minus 13/3 1/3x² + 4x + 5. मग इंटिग्रल 1/3 6x + 4 ते डेरिव्हेटिव्ह आपण काढलेलंच होतं, तेच लिहिलं आहे 6x + 4. आणि दुसरा इंटिग्रल जसं तसं. मग I1 - I2 लिहिलं मी याला आणि एक नंबर दिला मी. मग I1 बघा, I1चं इंटिग्रल फार इझी आहे कारण वरती डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट आहे. सबस्टिट्यूशन केलं मी डिनॉमिनेटरला 3x² + 4x + 5 = t. 6x + 4 dx = 1 dt. सो I1 काय मिळतं आहे मग इंटिग्रल खालून तिसरी लाईन बघा 1/3 इंटिग्रल dt/t. म्हणजेच तुम्हाला मिळतं आहे 1/3 log t + c1. 1/3 टीची व्हॅल्यू टाकून दिली मी 3x² + 4x + 5 + c1. याला नंबर 2 दिलं मी. आता दुसरा इंटिग्रल I2 13/3 इंटिग्रल 1/3x² + 4x + 5. आता x² कोइफिशियंट आहे, दुसरी स्टेप 3 बाहेर काढून घेतला मी. तर 13/3 × 1/3 इंटिग्रल 1/3 बाहेर काढल्यामुळे x² + 4/3 + 5/3. मग या ठिकाणी तिसरी टर्म ॲडजस्ट करायची आहे तुम्हाला. कशी ॲडजस्टमेंट करणार 1/2 कोइफिशियंट ऑफ x 4/3 आहे, मिळतं आहे तुम्हाला 1/2 × 4/3 ब्रॅकेट स्क्वेअर. सो 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर काय मिळतं आहे 4/9. थर्ड टर्म तुमची 4/9. दोघं कॉन्स्टंट मल्टिप्लाइड केलं I2 बघा थर्ड टर्मच्या खाली. डिनॉमिनेटरला +4/9 आणि -4/9 ॲड केलं तर काय मिळतं आहे तुम्हाला इंटिग्रल 1/x² + 4/3x + 4/9 -4/9 आणि 5/3 यांची ॲडिशन केली तर तुम्हाला मिळते 11/9. 9 बेस केला तर वरती मिळते 15 - 4 म्हणजे 11 मिळतो आहे प्लस 11/9. सो 13/9 इंटिग्रल. आता सम ऑफ स्क्वेअर लिहिलं मी डिनॉमिनेटर टर्म. मग x + 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 11/9चा स्क्वेअर रूट घेतला मी, √11 डिवायडेड बाय 3 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर घेतला. मग फॉर्म्युला लिहिलेला आहे मी 1/x² + a², 1/a tan इनवर्स x/a. सो 13/9 × 1/a याची किंमत √11/3 tan इनवर्स मिळतो आहे तुम्हाला x + 2/3 डिवायडेड बाय √11/3. शेवटी कॉन्स्टंट c1 ॲड केलेला. c1 म्हणण्यापेक्षा आपण व्हेरिएबल कॉन्स्टंट आता c2 म्हणू. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय मिळतं आहे तुम्हाला 13/9 आणि 3 यांच्यामध्ये एक 3 कॅन्सल होऊन जाईल. 13/3 √11 tan इनवर्स 3x + 2 डिवायडेड बाय √11 आणि प्लस शेवटी c2 ॲड केला मी. मग आता दोघं इंटिग्रल्स ओरिजिनल आयमध्ये पुटअप करायचे आहेत म्हणजे नंबर इक्वेशन 1मध्ये. पहिलं फायनल आन्सर काय लिहिलं आहे मग 1/3 log 3x² + 4x + 5 minus 13/3 √11 tan inverse 3x + 2 √11 plus
C1 प्लस C2 येणार आहे, म्हणजे त्याला आपण ॲडिशन केली तर C लिहिला सेपरेट. ओके. तर या ठिकाणी पहिलं इंटिग्रल काढणं सोपं आहे. थोडंसं दुसरा जो फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी तुम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागेल. मग आता हे पहिलं एक्झाम्पल सॉल्व एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहू शकतात. मग डिनॉमिनेटरला जर रूट टर्म आली तर तेच एक्झाम्पल आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे ते पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघू आपण. मग बघा, ते ॲक्टिव्हिटी सीट म्हणून दिलेलं होतं. ठीक आहे, काय हरकत नाही. इव्हॅल्युएट इंटिग्रल रूट 8x मायनस x डिवायडेड बाय x dx. मग ह्या इंटिग्रलला मी ॲडजस्टमेंट केली. बघा, 8 मायनस एक्सने मल्टिप्लाइड आणि डिवाइड केला तर ओरिजिनल इंटिग्रल कसं रिड्यूस होतं. 8 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लिकेशन करून खाली 8x मायनस एक्स स्क्वेअर आणि शेवटची स्टेप बघा, अंडर रूटच्या बाहेर निघून गेला 8 मायनस एक्स आणि खाली अंडर रूट आलं 8x मायनस एक्स स्क्वेअर dx. सेम प्रोसिजर यूज करायची जी मागच्या याच्यासाठी वापरली होती आपण. नाव न्यूमरेटर इज इक्वल टू, दुसरी लाईन बघा, 8 मायनस एक्स इज इक्वल टू a टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ 8x, डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह प्लस b. सो 8 मायनस एक्स a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 8x काय मिळतं आहे तुम्हाला 8 आणि एक्स वर्गाचं डेरिव्हेटिव्ह मिळते 2x प्लस b. सो 8a प्लस b पहिला ब्रॅकेट मायनस 2a इंटू एक्स. कम्पेअरिंग द कोएफिशियंट्स ऑफ लाईक व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट्स. दोघं साईड कम्पेअर केल्या. 8a प्लस बीची किंमत मिळते तुम्हाला 8 आणि दुसरी मिळते मायनस 2a इज इक्वल टू मायनस 1. याची किंमत मिळते 1/2. बघा, याची किंमत मिळते 1/2 आणि बीची किंमत मिळते तुम्हाला 4. बीची किंमत मिळते तुम्हाला 4. सो ओरिजिनल इंटिग्रल कसं रिड्यूस झालं. मग याची किंमत टाकली 1/2 डेरिव्हेटिव्ह 8x मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि प्लस बी म्हणजे 4 आहे तुमचा आणि डिनॉमिनेटरला रूट 8x मायनस एक्स वर्ग dx. दोन इंटिग्रलमध्ये सेपरेट केलं तर तुम्हाला मिळतं आहे 1/2 डेरिव्हेटिव्ह ऑफ 8x मायनस एक्स स्क्वेअर रूटमध्ये मिळते आणि प्लस 4 टाइम्स इंटिग्रल सेकंड. आता पहिल्या इंटिग्रलमध्ये 8x मायनस एक्स वर्गचं डेरिव्हेटिव्ह लिहून घेतलं 8 मायनस 2x. पहिला इंटिग्रल सोपं आहे, फक्त दुसऱ्यामध्ये तुम्हाला थर्ड टर्म ॲडजस्ट करायची. मग याला I1 प्लस I2 दोघं इंटिग्रलला. मग I1 इज इक्वल टू हाफ टाइम्स इंटिग्रल दिलेलं आहे 8 मायनस 2x डिवायडेड बाय रूट 8x मायनस एक्स स्क्वेअर dx. इथं तुम्ही डायरेक्टली जरी घेतलं तरी हरकत नाही, 2 टाइम्स रूट फंक्शन, परंतु सबस्टिट्यूशन करून आपण त्या ठिकाणी सोडू. पहिल्या I1साठी काय सबस्टिट्यूशन आहे 8x मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू t. सो 8 मायनस 2x इज इक्वल टू 8 मायनस 2x dx इज इक्वल टू dt मिळते. सो 1/2 काय मिळते मग 1/√2 रूट t dt. तुम्हाला डायरेक्टली हा 1/2 मध्ये घेऊन टाकला तर इंटिग्रल 1/2 रूट 2 dt काय मिळतं याचं इंटिग्रल रूट t. किंवा तुम्ही डायरेक्टली पण लिहू शकता, तुम्ही डायरेक्टली बी घेऊ शकतात. 1/2 बाहेर काढून घेतला तर 1/√2चे इंटिग्रल असेल 2 रूट t, म्हणजे तो 2 कॅन्सल होऊन जातो. रूट t प्लस C1 हे पहिलं इंटिग्रलचं आन्सर, म्हणजेच अंडर रूट 8x मायनस एक्स स्क्वेअर प्लस C1. याला 2 नंबर दिलं. आता दुसरा इंटिग्रल I2 इज इक्वल टू 4 टाइम्स इंटिग्रल 1/√8x मायनस एक्स स्क्वेअर.
4 टाइम्स दुसरी स्टेप मायनस साईन बाहेर काढला अंडर रूटमध्येच पहा, त्या ब्रॅकेटमध्ये काय मिळेल एक्स स्क्वेअर मायनस 8x. बघा पहिला स्टार मारलेला आहे मी. मग तिसरी स्टेप 4 टाइम्स इंटिग्रल 1/. आता या ठिकाणी थर्ड टर्म ॲडजस्ट करायची होती तुम्हाला. थर्ड टर्म काय मिळणार आहे तुम्हाला 1/2 कोइफिशियंट ऑफ एक्स. मग कोइफिशियंट ऑफ एक्स काय आहे तुमचा -8 डिवायडेड बाय 2 म्हणजे -4 त्याचा वर्ग 16. म्हणजे बघा राईट साईडला मी -16 ॲड केलेलं आहे आणि त्या पद्धतीने इकडं 16 पण +16 ॲड केलेला आहे. मग काय मिळतं आहे तिसऱ्या स्टेपला इंटिग्रल 1/16 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 ब्रॅकेटमध्ये. मग 16ला लिहिलं मी 4चा वर्ग मायनस एक पूर्ण एक्सप्रेशन x -4 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग बघा फॉर्म्युला मी दुसरा स्टार मारलेला आहे खाली. इंटिग्रल 1/√a² मायनस x² dx काय मिळतं आहे तुम्हाला साइन इन्व्हर्स x/a. आणि शेवटी तो फॉर्म्युला आहे म्हणून c ॲड केलेला आहे. मग I2ची किंमत काय मिळाली 4 मल्टिप्लिकेशनला आहेच साइन इन्व्हर्स x -4/4 प्लस C2 याला मी 3 नंबर दिला. मग 2 आणि 3 हे एक्सप्रेशन्स किंवा 2 आणि 3 I1 आणि I2च्या व्हॅल्यू ओरिजिनल इंटिग्रलमध्ये टाकल्यात. काय मिळतं आहे तुम्हाला फायनल आन्सर √8x - x² प्लस 4 टाइम्स साइन इन्व्हर्स x -4/4 प्लस C1 आणि C2 ही किंमत असेल Cची. तर हे फायनल आन्सर तुमचं या ठिकाणी असेल. मग या टाईपचं एक्झरसाइज 3.2 ते एक्झरसाइजमधलं मी छोटंसं एक्सप्रेशन मी तुम्हाला 7वं आणि 8वं एक्झाम्पल सिम्प्लिफाय करून देतो. 8वं तसं सोपंच आहे, परंतु आता जे आपण एक एक्झरसाइज सॉल्ड एक्झाम्पल पाहिलं त्या टाईपमधलं एक एक्झाम्पल आहे 7वं. इव्हॅल्युएट इंटिग्रल I = √9 - x डिवायडेड बाय x dx. बघा 9 - x ने मल्टिप्लाय आणि डिवाईड केलं रूटमध्ये तर तुम्हाला वरती मिळतं आहे 9 - x. ब्रॅकेट वर्ग होता तो बाहेर येताना अंडररूटच्या 9 - x मिळतो. म्हणजे मागच्या एक्झाम्पलसारखं सेम आहे. मग याला a टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b मध्ये ॲडजस्टमेंट केलं तर या ठिकाणी a ची किंमत 1/2 मिळते आणि b ची किंमत 9/2 मिळते. त्याचं सोल्युशन तुम्हाला मी या ठिकाणी इकडे दाखवतो आहे. काय मिळतं आहे √9 - x² प्लस 9/2 साइन इन्व्हर्स 2x - 9 प्लस 9 सॉरी डिवायडेशनला 9 प्लस c. परत या ठिकाणी cची व्हॅल्यू C1 आणि C2 यांची बेरीज असेल. तर हे दोघं एक्झाम्पल्स. 8वं बघा 3 कोसाइन x डिवायडेड बाय 4 sin² x प्लस 4 sin x - 1. मग या ठिकाणी आधी तुम्हाला साइन x हे सबस्टिट्यूशन करावं लागेल कारण हे इंटिग्रल तुम्हाला रिड्यूस दाखवलेलं आहे. 3 टाइम्स इंटिग्रल dt डिवायडेड बाय 4t² प्लस 4t - 1 बाय यूजिंग द सबस्टिट्यूशन sin x = t. कारण sin xचं डेरिव्हेटिव्ह वरती न्यूमरेटरला दिसतं आहे कोसाइन x. आलं लक्षात. याचं मी सोल्युशन देत नाही तुम्हाला, परंतु हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं. आता ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डायरेक्टली डिनॉमिनेटर हा तिसरी टर्म ॲडजस्ट करायची आहे. म्हणजे 4 जर बाजूला काढून घेतला तर t² प्लस t - 1/4 मिळतो आहे तुम्हाला आणि त्यानुसार तिसरी टर्म ॲडजस्ट करायची तुम्हाला. येतं आहे लक्षात. तिसरी टर्म ॲडजस्ट करून ते एक्झाम्पल डायरेक्टली रिड्यूस होणार आहे. म्हणजे a टाइम्स डिनॉमिनेटर इंटू a टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b या टाईपमध्ये जायची गरज नाही तुम्हाला. डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युलाला रिड्यूस होईल जर तुम्ही याला 1/x² प्लस a² किंवा x² - a² या फॉर्मॅटमध्ये
रिड्यूस केलं तर. ओके, आज आपण इथंच थांबू. उद्या आपण पुढची मेथड घेऊ, जी आहे तुमची इंटिग्रेशन बाय पार्ट्स. उरलेले एक्झाम्पल्स तुम्ही त्या एक्झरसाइजेसवरती सोडवायचे आहेत. काही अडचण असली तर तसं मेसेज पाठवा. ओके, थँक्यू.